हॅलो डिअर स्टुडंट्स, वेलकम टू मॅट्रिक्स सायन्स अकॅडमी. हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे जर तुम्ही MHT CETचं प्रिपरेशन करत आहात. MHT CET प्रिपेरिंग स्टुडंट्सचं कुठेतरी एक ड्रीम असतं आणि मोस्ट ऑफ द स्टुडंट्सचं ड्रीम असतं कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे. दिस इज वन ऑफ द प्रेस्टिजियस इन्स्टिट्यूट इन महाराष्ट्र अँड वन ऑफ द ओल्डेस्ट इन्स्टिट्यूट इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूट इन द कंट्री. या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळवण्यासाठी काय करावं लागतं, किती डिफिकल्ट आहे का किती सोपं आहे, याबद्दल आज आपण डिस्कस करणार आहे. बऱ्याच मुलांसाठी ते ड्रीम असतं, बट एक्झाम्स होतात, रिझल्ट्स लागतात आणि बऱ्याच जणांसाठी ते हे ड्रीमच राहून जातं. काही मुलं त्याला रियालिटीमध्ये कन्वर्ट करतात आणि जर तुम्हाला हे तुमचं पण ड्रीम असेल आणि जर तुम्हाला त्याला रियालिटीमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर त्याला काय स्टेप्स आहेत, काय गोष्टी तुम्हाला फॉलो करायची गरज आहे, यावर आज आपण डिस्कस करणार आहे. COEP कॉलेज, सिन्स मी पण त्या कॉलेजमधनं पासआउट झालो आहे, त्या कॉलेजमध्ये काय आहे या गोष्टींवर जास्त आज फोकस न करता मी तुम्हाला काही जास्त त्याचे फोटोज दाखवतो. हे कॉलेजेसमधले इन्फ्रास्ट्रक्चर आहे, जसं की हा मेकॅनिकल ड्रॉइंग हॉल आहे किंवा हा इलेक्ट्रिकल डिपार्टमेंटचे काही पिक्स आहेत, हा मिनी ऑडिटोरियम आणि अजून खूप सारे इमेजेस आहेत. बट आत्ता आपल्याला त्याच्यामध्ये टाईम न घालवता आपल्याला हे बघायचं आहे की COEPला ॲडमिशन मिळवण्यासाठी किती डिफिकल्ट आहे का किती सोपं आहे. टू स्टार्ट विथ आय विल पुट सम स्टॅटिस्टिक्स. दरवर्षी मागच्या 2 वर्षीचा ॲनालिसिस वरून सांगतो मी, ॲक्च्युली हा ट्रेंड सेम आहे. साधारणतः CETची परीक्षा PCM ग्रुप, कारण की PCB ग्रुपवाले इंजिनिअरिंग एम करत नसतात, सो PCM ग्रुपचे ह्या वर्षी 3 लाख मुलांनी फॉर्म भरला. मागच्या वर्षी तो जो आकडा होता तो होता 2.8 lakhs. आणि जर तुम्हाला COEPमध्ये ॲडमिशन मिळवायचं असेल जनरल कॅटेगरी थ्रू, कास्ट वाईज थोडेसे कट ऑफ्स ड्रॉप होतात, बट आता सध्या आपण इथं जनरल कॅटेगरीचा विषय बोलूयात. तर COEP कम्प्युटर सायन्सला ॲडमिशन मिळवायला साधारणतः सेकंड राऊंडपर्यंत, थर्ड राऊंडला थोडा ड्रॉप होतो अजून, साधारण सेकंड राऊंडपर्यंत तुमचा रँक 300पर्यंत असला पाहिजे. ENTCचा जर तुम्ही विचार कराल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनचा, साधारण 600च्या आसपास असला पाहिजे, 600च्या आत असला पाहिजे. यावर्षी नवीन एक ब्रांच चालू झाली आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड रोबोटिक्स, त्याचा साधारण 900पर्यंत जातो कट ऑफ. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचा साधारण 1500पर्यंत जातो, 1300, 1400, 1500 या रेंजमध्ये. मेकॅनिकलचा साधारण 2000 जातो. आणि मेटलर्जीसारखी ब्रांच जी आहे त्याच्यानंतर अजून खूप आहेत, पण सगळ्यात कमी कट ऑफ असलेली कुठली ब्रांच आहे COEPला, ती आहे मेटलर्जी, आणि त्याचा पण कट ऑफ साधारण 6000 ते 7000 पर्यंत साधारण आहे. सो हे जे रँक्स आहेत, मुलं एवढी बसतात. सो मी तुम्हाला स्टॅटिस्टिकवरून, तुम्हाला कोणी पण घाबरवू शकतं की 3 लाख मुलं बसतात, COEP CS अशक्य आहे, 300च सीट्स आहेत, 300च रँकपर्यंत ॲडमिशन मिळतं. सो किती डिफिकल्ट आहे, 3 लाखमध्ये 300. सो इथं तुम्हाला घाबरवायचं नाही आहे. हा स्टॅटिस्टिक बघा, स्टॅटिस्टिक्सचं एक ब्युटी आहे स्टॅटिस्टिक्सची, तुम्हाला पाहिजे ते पटवून देता येतं स्टॅटिस्टिक्सचा वापर करून. सो स्टॅटिस्टिक स्टडी करताना, एखादा डेटा स्टडी करताना त्याचे सगळे बाकीचे फॅक्टर्स पण कन्सिडरेशनमध्ये घेतले पाहिजे. इथे कुठलेच फॅक्टर कन्सिडरेशनमध्ये नाही घेतले आणि ब्लंटली जर बोललो, 3 लाख मुलं अपियर झाली, 300 सीट होत्या, साधारण 3 लाखांमध्ये 300. जर काय तुम्हाला 3 लाखांमध्ये 300मध्ये यायचं असेल तर नो डाऊट इट इज व्हेरी डिफिकल्ट. असं पकडून जरा 300च मुलांना मिळणार ॲडमिशन, पहिल्या 300पर्यंतच ॲडमिशन मिळणार आहे. तर दिस सीम्स टू बी ऑलमोस्ट व्हेरी डिफिकल्ट ऑर इम्पॉसिबल टास्क. बरोबर ना? या व्हिडिओलाच 300पेक्षा जास्त लोक बघतील ना कमीत कमी. सो सगळ्यांना थोडी COEP मिळणार आहे. सो 3 लाखामध्ये 300 हा खूप डिफिकल्ट पार्ट जो वाटतोय, बट जसा व्हिडिओ पुढे जाईल तुम्हाला हे रिअलाइज होईल की ॲक्च्युली COEPमध्ये ॲडमिशन मिळवणं, CS असेल, AI असेल, ENTC असेल, मेटलर्जी असेल, नो डाऊट CSमध्ये मिळवणं खूप अवघड आहे ॲज कम्पेअर्ड टू मेटलर्जी. बट आपण जर COEPमध्ये ॲडमिशन मिळवायचा विचार करत असू तर ती कॉम्पिटिशन 3 लाखमध्ये 300 किंवा 3 लाखमध्ये 6000 बिलकुल नाही आहे. आणि हे आपल्याला समजून घेण्यासाठी आपल्याला बाकी फॅक्टर्स बघण्याची गरज आहे की नक्की अजून काय फॅक्टर्स असतात आणि हा जो काउंट आहे, हा काउंट खरंच तेवढा म्हणजे खरा आहे का 3 लाख. तर बघा, आपण थोडं डिटेलमध्ये जाऊया. टू स्टार्ट विथ 3 लाखामध्ये 300 अपियर्स टू बी डिफिकल्ट, बट ॲज यू प्रोसीड, या वर्षी आणि मागच्या वर्षीचा हा डेटा आहे.
यावर्षी 3,03,000 मुलं, 3,000 वरचे आपण इग्नोर करूया, 3 लाख मुलांनी फॉर्म भरला होता MHT CET PCM ग्रुपचा आणि 8 लॅक्स मुलांनी फॉर्म भरलेला मागच्या वर्षीचा PCMचा. हे सगळ्या मुलांनी जो फॉर्म भरलाय ना, ती सगळी मुलं पेपरला पण आली नाहीत. यामध्ये 30,000 मुलांनी पेपरच दिला नाही आहे. सो ॲक्च्युअल कॉम्पिटिशन 3 लाख नसून ती कमी झाली. सो आता तुम्हाला थोडं बरं वाटेल, तर 30,000 तरी पहिलेच गेली, अटेंडच नाही केली त्यांनी एक्झाम. इकडे 50,000 मुलांनी मागच्या वर्षी एक्झामच अटेंड नाही केली. 2,30,000 मुलांनीच एक्झाम दिली. यावर्षी 2,70,000 मुलांनी एक्झाम दिली. मागच्या वर्षीपेक्षा 40,000 मुलं जास्त होती. सो ह्या ट्रेंडप्रमाणे यावर्षी थोडी वाढू शकतात, एक्सपेक्टेड आहे. बट यू नेव्हर नो. या मुलांमध्ये 2.7 लाख स्टुडंट ज्यांनी PCMची CET दिली, त्या सगळ्यांनी इंजिनिअरिंगचा फॉर्म देखील भरला नाही. त्यामध्ये ऑलमोस्ट अर्ध्या मुलांनी, अर्ध्यापेक्षा थोडंसं जास्त, 1.5 लाख स्टुडंट्सनीच फक्त इंजिनिअरिंगचा फॉर्म भरला आणि त्यांनीच फक्त कॅप थ्रू ॲडमिशनसाठी प्रयत्न केला. त्यांच्याच बेसिसवरती रँकिंग बनली आणि त्या रँकिंगमध्ये पहिल्या 300 मुलांना COEPचं CS मिळालं. हे बघा, 3 लाखपासून चालू झालेलो 1.5 लाखामध्ये आता 300, हे पण सोपं नाही आहे. इथून ह्याच्यापेक्षा हे बरं, ह्याच्यापेक्षा हे बरं. 1.5 लाख स्टुडंट्स जेव्हा अपियर करताय, त्या 1.5 मध्ये टू गेट इन टू COEP CS you need a rank of 300, whereas to get into the last branch you need 6,000 rank. So 1.5 लाखामध्ये 6,000, 1.5 लाखामध्ये 300 is not that easy yet. 3 लाखामध्ये तर अवघड होतंच, 1.5 लाखामध्ये पण एवढं सोपं नाही आहे. आपण आता याच्या पुढे जाऊयात. तुम्हाला काय वाटतं, हे 1.5 लाख मुलं जे CETचा फॉर्म भरला, त्याच्यामधनं अपियर झाले आणि त्याच्यामधनं कॅपचा पण फॉर्म भरला, ह्याच्यामध्ये तुम्ही स्वतःला पकडता का की तुम्ही फॉर्म भरणार आहात का? तर मोस्टली येस. तुम्ही हा व्हिडिओ बघताय याचा अर्थ काहीतरी तुम्हाला एम असेल म्हणून बघताय. सो येस, तुम्ही अपियर पण व्हाल होपफुली, पॉझिटिव्हली. आणि अपियर झाल्यावरती, रिझल्ट आल्यावरती तुम्ही कॅप पण भराल. कारण की बरीच मुलं 2 फोकस ठेवतात, काही जण PCBला निघून जातात. सो तुम्ही जर तुमचा एम क्लिअर आहे इंजिनिअरिंग करायचं, तुम्ही इंजिनिअरिंगचा फॉर्म देखील भराल. सो 3 लाखमधून तुम्ही पहिल्या 1.5 लाखामध्ये आत्ताच आहात, असं अझम्पशन करणं काही चुकीचं ठरणार नाही. जर तुमचा एम क्लिअर आहे की मला इंजिनिअरिंगच करायचं आहे, CET फॉर्म भरायचा आहे, अपियर करायचं एक्झामला अपियर झाल्यावरती फॉर्म देखील भरायचा आहे. फॉर्म भरून झाला आहे, आता कॉम्पिटिशन 1.5 लाख मुलांमध्ये आहे. आता जर तुम्हाला चांगला स्कोर आणायचा असेल, इफ यू आर एमिंग फॉर अ व्हेरी गुड स्कोर टू गेट इन टू COEP, एक खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे की 1.5 लाखच्या 1.5 लाख मुलं बिलकुल कन्सिस्टंटली अभ्यास करत नाहीत. टू गेट इन टू गुड कॉलेज यू नीड दीज 3 थिंग्स. SP3 आपण त्याला म्हणूयात. हा केमिस्ट्रीमधला SP3 बॉन्ड नाही आहे, तर सक्सेसचे 3 P's आहेत. हे ज्याच्याकडे असतात नॉर्मली सक्सेस मिळतो. आणि ते 3 P's काय आहेत? सगळ्यात पहिला P असा आहे, इट इज कॉल्ड एज पर्झिव्हिअरन्स. दुसरा P आहे परसिस्टन्स. तिसरा V आहे पेशन्स. ऑल द P's आय विल एक्सप्लेन इन डिटेल. सगळ्यात पहिला जो P आहे दॅट इज पर्झिव्हिअरन्स. आता आपण साधारण सप्टेंबरमध्ये आहे, आपल्याकडे अजून CETसाठी 8 महिने आहेत. जर ह्या दिवसापासून तुम्ही डेली 6 hours to 7 hours, डिपेंडिंग तुमचा स्टडी किती आहे आधीच, याच्यावर तुम्ही डेली बेसिसवरती जर एवढा अभ्यास करायचं ठरवलं आणि तुमच्यामध्ये पर्झिव्हिअरन्स असेल, तुम्ही हा रोज अभ्यास चालू केला, पर्झिव्हिअरन्स पण असेल. पर्झिव्हिअरन्स म्हणजे काय की तुम्ही अभ्यास चालू केल्यावरती अभ्यास करताय, टेस्ट आली, टेस्टमध्ये मार्क खूप कमी मिळाले आणि त्या निगेटिव्ह ॲटिट्यूडमध्ये, त्या प्रेशरमध्ये, त्या स्ट्रेसमध्ये तुम्ही अभ्यास वगैरे सगळं सोडून देणं, ही क्वालिटी प्रॉब्लेमॅटिक आहे. सो पर्झिव्हिअरन्स चांगला असेल तुमच्यामध्ये, पर्झिव्हिअरंट असाल तुम्ही, तर तुम्ही कितीही कमी स्कोर आला, कितीही निगेटिव्ह फील झालं, कितीही स्ट्रेस आला, तुम्ही परत बाउन्स बॅक कराल अँड यू विल कीप ऑन परफॉर्मिंग, यू विल कीप ऑन प्रिपेअरिंग. तुम्ही तुमचा हा शेड्यूल बिलकुल बिघडू देणार नाही. सो पर्झिव्हिअरन्स इज व्हेरी इम्पॉर्टंट
बऱ्याच मुलांचं असं असतं की त्यांचा चांगला IQ असतो, चांगला अभ्यास करू शकतात ते, पण एक टेस्ट येते, टेस्टमध्ये कमी आले त्यांचे पुढचे 5 दिवस खराब होतात, ते अभ्यास करणं सोडून देतात. सो अभ्यास करताना वेन यू आर प्रिपेअरिंग, तुमचा स्कोर कितीही कमी आला, यू शुड कीप ऑन, फक्त फोकस करायचं अभ्यास करण्यावरती. अभ्यास करणं आपल्या हातात आहे, मार्क हे नंतर वाढतील, आपोआप वाढतील, पण अभ्यास तुम्हाला कंटिन्युअस करत राहिला पाहिजे. 6 hours 7 hours डिसाईड केलं आहे, हा अभ्यास मिनिमम रोज झाला पाहिजे. आणि जर तुमच्याकडे पर्सिव्हिअरन्स असेल, इफ यू आर कंटिन्युअसली डुईंग इट, इररिस्पेक्टिव्ह स्कोर कमी येतोय जास्त येतोय, अभ्यास करत राहायचा आहे. पर्सिस्टंट, व्हॉट इज मिनिंग ऑफ पर्सिस्टन्स? पर्सिस्टन्स मीन्स काहीही होऊ देत, तुम्ही जो शेड्यूल ठरवलाय तो बिलकुल चेंज होणार नाही. काहीही होऊ देत, तुम्ही जे एम फिक्स केलंय ते चेंज होणार नाही. यू शुड बी पर्सिस्टंट ऑन व्हॉट यू डिसाईड. पर्सिव्हिअरन्समध्ये लो फील केल्यावरही अभ्यास करायचा आहे, लो फील केल्यावरही काम करायचं आहे, बट पर्सिस्टन्समध्ये काहीही सर्कमस्टन्सेस असतील अदर दॅन लो फील करणं, यू शुड कीप ऑन वर्किंग ऑन इट. तुम्ही तुमच्या शेड्यूलला स्टिक राहिलं पाहिजे. तुम्ही बिलकुल हल्ले नाही पाहिजे तुमच्या टास्कवरून, तुमच्या एमवरून, तुमच्या पाथवरून. यू शुड हॅव दिस क्वालिटी. बरेच मुलं खूप चांगल्या अभ्यासात असतात, पण कधी मित्रांनी बोलवलं, गेला फिरायला, छोटे छोटे डिस्ट्रॅक्शन्स असतात, त्या डिस्ट्रॅक्शन्समुळे ते त्यांचा पाथ कंटिन्यू नाही करू शकत. सो ते डिस्ट्रॅक्शनपासून तुमच्याकडे ही क्वालिटी असली पाहिजे, ही क्वालिटी डेव्हलप करा. कितीही डिस्ट्रॅक्शन्स आले, यू विल कीप ऑन फोकसिंग ऑन युअर गोल. 6 to 7 hours स्टडीज. हा तर मी जस्ट एक एक्झाम्पल देतो. 6 to 7 hours. पर्सिव्हिअरन्स, पर्सिस्टन्स अँड सगळ्यात इम्पॉर्टंट आहे पेशन्स. तुम्ही अभ्यास आज चालू करताय आणि उद्या रिझल्ट एक्सपेक्ट कराल तर दॅट इज नॉट गोइंग टू वर्क. यू शुड हॅव पेशन्स. अभ्यास आज चालू करताय, लागतील 2 महिने 3 महिने, जेव्हा रिझल्टमध्ये तो कन्वर्ट करायला चालू होईल. काही जणांच्या केसमध्ये 4 महिने लागतील, 5 महिने लागतील, पण अभ्यास करत राहायचा आहे. मार्क कमी पडू देत, अभ्यास करत राहायचा आहे. डिस्ट्रॅक्शन्स येऊ देत, अभ्यास करत राहायचा आहे. मार्क कमी पडू देत, रिझल्टमध्ये कन्वर्ट न होऊ देत, हॅव पेशन्स. अभ्यास करत राहायचा आहे. सो इफ यू कीप ऑन डुईंग दिस कंटिन्युअसली, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, हळूहळू मंथ जातील, तुमचा अभ्यास पुढे पुढे जाईल. स्कोर्समध्ये हळूहळू इम्प्रूव्हमेंट दिसेल. पहिल्या 2-3 महिन्यात काहीच दिसणार नाही, हळूहळू इम्प्रूव्हमेंट दिसेल. आणि जेव्हा तुम्ही मेमध्ये जाल CETच्या एक्झामपर्यंत, तोपर्यंत तुमच्यामध्ये सिग्निफिकंट ग्रोथ झाला असेल. आणि या स्कोर आणि या स्कोरमध्ये खूप मोठा डिफरन्स असेल. सप्टेंबर 2023 आणि मे 2024 याच्यामध्ये खूप मोठा डिफरन्स असेल. इफ यू हॅव दीज क्वालिटीज विच इज रिक्वायर्ड फॉर सक्सेस. आणि ह्या ज्या क्वालिटीज आहेत, ह्या क्वालिटीज काय वाटतं, ऐकायला तर सिम्पल आहेत, अप्लाय करायला खूप डिफिकल्ट आहे. 1.5 लाखमध्ये किती जण अप्लाय करू शकत असतील? मला असं वाटतं की ऑनेस्टली, जेन्युइनली, आता आम्ही घेतो, क्लासेसमध्ये आम्ही मुलांना बघतो, प्रत्येक मुलांना काय डिस्ट्रॅक्शन्स असतात, काय प्रॉब्लेम्स असतात, अभ्यास न करण्यामागे काय काय रिझन्स असतात, हे बघत असतो. सो माझा अंदाज असा आहे की याच्यातनं साधारण 20%, अगदी जास्तीत जास्त 30%, 40,000 स्टुडंट असे असतील की जे जेन्युइनली ह्या लेवलचं प्रिपरेशन करत असतील, डेली 3 तास 4 तास 5 तास कन्सिस्टंटली अभ्यास करत असतील. सो तुमची ॲक्च्युअल कॉम्पिटिशन ह्या मुलांबरोबर आहे, जर तुम्ही पण डेली बेसिसवरती 5 तास 6 तास 7 तास अभ्यास करत असाल तर. सो 5 6 7 तास अभ्यास करणाऱ्या मुलांची कॉम्पिटिशन ही या 3 लाख मुलांबरोबर नसून या 1.5 लाख मुलांबरोबर पण नाहीये, ती फक्त या 40,000 स्टुडंट्स बरोबरच आहे की जे जेन्युइनली, ऑनेस्टली अभ्यास करतायत, रिझल्टसाठी अभ्यास करतायत. आणि या मुलांमध्ये जर तुम्हाला COEP हवा असेल तर तुम्हाला 6,000चा रँक लागेल टू गेट इन टू मेटलर्जी. 6,000चा रँक लागेल टू गेट इन टू मेटलर्जी. आणि जसा तुमचा आता सगळे फॅक्टर्स आहेत, 40,000 सगळेच अभ्यास करणार आहेत, त्याच्यामध्ये पण लेवल ऑफ ग्रास्पिंग वेगवेगळं असतं मुलांचं. काही मुलांना एक गोष्ट एकदा वाचून कळून जाते, काहींना 3 वेळा वाचावे लागते. सो त्याप्रमाणे तुमचे एफर्ट्स पण वाढले पाहिजे. जर ते सगळे तुम्ही मॅच केले तर शेवटी जाऊन कुठेतरी
इट विल ऑल्सो कम डाऊन टू लक फॅक्टर एज वेल. 1-2% लक फॅक्टर पण असतो. तुम्ही कोणत्या शिफ्टला येत आहे, तुमच्या शिफ्टमध्ये कशी मुलं आहेत. बट लक फॅक्टरवरती खूप डिपेंडेंट नाही आहे. लक फॅक्टर हा एक छोटासा पार्ट आहे, तो पण त्याला हेल्प करेल जो अभ्यास जास्त करेल. ओके, सो सगळे फॅक्टर्स जर जुळून आले, इफ यू गिव्ह युअर 100%, जर तुम्ही कंटिन्युअसली अभ्यास केला, 100% दिले, जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते प्रॉब्लेम्स जर तुम्ही सॉल्व्ह केले, तर तुम्ही या 40,000मध्ये फर्स्ट 6,000 मध्ये नक्की येऊ शकाल. आणि फर्स्ट 6,000 मध्ये आल्यावरती त्याच्यानंतर फक्त इट इज लाईक अ लॅडर, की तुम्ही 6,000 येत आहे, 5,000 येत आहे, 4, 3, 2, 1, 500 येत आहे, 300 येत आहे. जर तुम्ही तो लॅडर चढत गेल्यावरती तर 100% इट इज पॉसिबल टू गेट इन टू COEP CS. So COEP CS is not from 3 lakh to 300. It is actually from 40,000 to 300. 40,000 genuinely, honestly preparing students. So if you have to decide now, तुम्हाला डिसाइड करायचं आहे की या 3 लाखामध्ये तुम्ही त्या 2.6 लाखमध्ये आहात, की त्यातनं काही परीक्षेला जात नाही, त्यातनं काही फॉर्मच भरत नाहीत, त्यातनं काही अभ्यासच करत नाहीत, त्यातनं काही बिलकुल सिरियस नाही आहे, डिस्ट्रॅक्टेड आहेत, त्यातून काही लो फील केलं की अभ्यास सोडून देतात, असे काही आहेत की कमी मार्क पडले की अभ्यास सोडून देतात. ह्यात आहात का तुम्ही ह्यात आहात? कारण की जर तुम्ही ह्याच्यात असाल तर यातून 300 आणणं इज नॉट एट ऑल डिफिकल्ट. इट इज व्हेरी मच अचिवेबल. ह्या वर्षी मॅट्रिक सायन्स अकॅडमीमधून साधारण कम्प्युटर सायन्स ह्याच ब्रांचला 5 मुलं गेली आहेत. 4 ते 5 मुलं कम्प्युटर सायन्सला गेली आहेत आणि ओव्हरऑल COEPला तर खूप गेली आहेत. सो आय होप आम्ही या वर्षी पण त्याच्यावर वर्क करतोय की मॅक्सिमम नंबर ऑफ स्टुडंट्स विल गेट इन टू COEP एनी ब्रांच, CS, कम्प्युटर IT. आता बऱ्याच जणांना COEP मिळालं असतं यावर्षी, बट यावर्षी कम्प्युटर सायन्सचा ट्रेंड जास्त असल्यामुळे 5 मुलांना ज्यांना CS मिळालं, बाकीच्यांनी दुसरं कॉलेज प्रेफर केलं ओव्हर COEP मेकॅनिकल, COEP ENTC, COEP इन्स्ट्रुमेंटेशन, नाही तर ती पण COEPला गेली असती. सो COEP अचीव करणं, वेदर इट इज युअर ड्रीम अँड वेदर इट विल रिमेन ड्रीम or you can convert it into reality, it is all up to you. It is up to you ki whether you are in first 40 or you are in 2.6. If you are in 40, then you should work like 40,000 students. जे स्टुडंट कन्सिस्टंट आहेत, परसिस्टंट आहेत, परसिव्हियंट आहेत, जे रिझल्टवर लगेच रिझल्ट एक्सपेक्टेशन नाही ठेवत, पेशंट आहेत ते, आणि ह्या सगळ्या क्वालिटीज असताना जर तुम्ही जेन्युइनली अभ्यास कराल, 100% COEP इज अचिवेबल. आय होप तुम्हाला हे सेशन आवडलं असेल. जर काही तुम्हाला अजून काही शंका असतील किंवा अजून काही सजेशन्स असतील की अजून कशावर व्हिडिओ बनवला पाहिजे, तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये सांगा. त्याच्यावरती आम्ही वर्क करू अँड वी विल पुट अप दॅट व्हिडिओ एज वेल. थँक यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. लेट्स मीट इन द नेक्स्ट सेशन.